ॲसिड प्लस बेस प्लस माझा कॉन्फिडन्स म्हणजे आजचा अल्टिमेट एक्सपेरिमेंट. आणि त्याच प्रॅक्टिकलची फाईल पूर्ण करता करता रात्रीचे 12 कधी वाजले मला हे समजलं नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर समजलं की भाई जे प्रॅक्टिकल लिहिलंय ते परफॉर्म करायचंच बाकी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विठ्ठल म्हणजेच तुमचा गावठी व्लॉगर. आज सकाळची सुरुवात डायरेक्ट एवढी खतरनाक झाली होती. काल रात्रीपर्यंत 12:30 पर्यंत प्रॅक्टिकल लिहिलं आणि आज उठाव सुद्धा वाटत नव्हतं. पण काही मुलं माहितीये का, आमच्या रूमवरचे जे उठल्या मोबाईलमध्ये घुसतात, त्यांचंच मोटिवेशन घेऊन म्हणले की भाऊ चला लवकर ब्रश करून घेऊन त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करून आपलं परत प्रॅक्टिकल लिहिणं आहे. नंतर मग मी फ्रेश वगैरे झालो. तेवढ्यात बघितलं काय आपले प्रवीण भाऊ मास्टर शेफ माहितीये का स्वयंपाक करायला लागले होते. मला यांचा स्वयंपाक तर आपण काय करू तोपर्यंत प्रॅक्टिकल फाईल कंप्लीट करून घेऊ. मग 200च्या स्पीडनं माहितीये का मी माझी प्रॅक्टिकल फाईल कंप्लीट करून घेतली. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि रेडी होऊन आता निघालो होतो कॉलेजकडे जाण्याकरता. माझ्या हेल्थ कंडिशनमुळे मी आज कॉलेजला लेट चाललो होतो. माझे रूममेट आधीच गेले होते. त्यानंतर माहितीये का आम्ही प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये आलो आणि आज मला माझे अवघे 2 प्रॅक्टिकल परफॉर्म करणं होते. ते बघूनच मी माझ्या डोक्याला हात लावले. पण कसं मसा करून आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करून घेतले. त्यानंतर चेकिंग वगैरे केली आणि सिद्धा कॅन्टीनमध्ये आलो. त्यानंतर माहिती आहे का 5-10 मिनिट गप्पा वगैरे मारल्या आणि निघालो क्लासरूमकडे. कारण की आमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि CWPचं लेक्चर राहिलं होतं अजून. मग काय ती दोन्ही लेक्चर करून घेतले आणि त्यानंतर माहिती आहे का पुरी हाल एवढे खराब झाले होते ना, कारण की माझी तब्येत खराब आहे. त्यातल्या त्यात तुम्ही माझा आवाज पण बघू शकता आज कसा येतं. तर जाऊ द्या, आजच्या करता एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.